यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। बंधुबाबा अशोक खरातच्या घृणास्पद कारनाम्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर त्याची काल तब्बल 7 तास एसआयटी कडून कसून चौकशी झाली आहे। खरात प्रकरणी तांत्रिक पुरावे गोळा करून मालमत्ता, आर्थिक संबंधांचे पुरावे आणि इतर माहिती एसआयटी कडून गोळा करण्याचं काम सुरू आहे। खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव आणि अशोक खरातची समोरासमोर चौकशी झाली आहे। चौकशी दरम्यान खरात आणि नीरज जाधवमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती आहे, तर आजही या दोघांची एकत्रित चौकशी होण्याची शक्यता आहे। महिलांवरील बलात्काराच्या आरोपांखाली अटकेत असलेल्या अशोक खरातचे सत्ताधारी पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांसोबतचे फोटो आता समोर येत आहेत। यामध्ये शिवसेनेचे नेते दीपक केसरकरांचाही फोटो आहे आणि अशातच केसरकरांचे निकटवर्ती असलेल्या दीपक लोंढेंची एसआयटी कडून चौकशी झाली आहे आणि यामुळे आता रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी होती। यावर मंत्री भरत गोगावले यांनी केसरकर यांच्याकडून काही चुका घडल्या असतील तर याबाबतचं धोरण एकनाथ शिंदे ठरवतील असं सूचक विधान केलंय आणि त्यामुळे चाकणकरांनंतर कॅप्टन खरात प्रकरणात दीपक केसरकर यांचाही आमदारकीचा राजीनामा घेतला जाणार का अशी चर्चा या निमित्तानं सुरू होतीये। एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत, त्यांना विचारून ते निर्णय करतील, परंतु जर काही चुकीचं असेल तर ते पण करता येईल आणि शिंदे साहेब त्याचं धोरण ठरवतील। ज्या गोष्टी खरात बाबांकडनं ज्या ऐकायला मिळतात त्या अजून आम्ही पूर्ण पाहिलेल्या नाहीत। आता बाकीच्यांची जी तुम्ही नावं घेतली ते आम्हाला पूर्ण खात्री करावी लागतात, कारण खात्री केल्याशिवाय कोणावरती आरोप करणं मला योग्य वाटत नाहीये। माजी खासदार विनायक राऊत यांनी देखील अनेक खळबळजनक माजी खासदार विनायक राऊत यांनी देखील अनेक खळबळजनक दावे केलेत। खरात यांच्याकडे जाणारी वाट दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांना दाखवली आणि खरात यांनी शिंदेंना गुवाहाटीची वाट दाखवली असा दावा विनायक राऊतांनी केलाय। तर खरात जेव्हा तोंड उघडेल तेव्हा मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री उघडे पडतील असाही दावा विनायक राऊतांनी केलाय। तर माजी मंत्री दीपक केसरकर यांचीही एसआयटी चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी विनायक राऊतांनी केली आहे। राजीनामा खरं म्हणजे देण्याऐवजी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख सुनेत्राताई पवार यांनी रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करण्याची आवश्यकता होती। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा विधेयक मंजूर होऊन सुद्धा रुपाली चाकणकरांसारख्या एका महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशा भोंदूगिरीचं समर्थन करणं, त्याचे म्हणजे त्यांनी केलेल्या पापामध्ये अप्रत्यक्षपणे सहकार्य करणं हे निषेधार्ह बाब तर आहे। रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानं अशोक खरात प्रकरण संपणार नाही। खरातला वाचवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी सरकारकडे केली आहे। तसेच अशोक खरातच्या दरबारात कोणत्या मंत्र्यांनी हजेरी लावली होती याची माहिती समोर यावी अशी मागणी गायकवाडांनी केली आहे। राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायदे असताना राजकीय व्यक्तींच्या आशीर्वादानं तंत्रमंत्र सुरू असल्याचा आरोपही गायकवाडांनी केला आहे। फक्त रुपाली चाकणकर यांचा राजीनामा हे याचं सोल्युशन असू शकत नाही। या पूर्ण प्रकरणाची जी आहे ते एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली पाहिजे। या पूर्ण प्रकरणामध्ये जी मंडळी राजकीय वलय मंडळी इतर मंडळी आहेत त्यांची सुद्धा चौकशी केली पाहिजे। तंत्रमंत्र करणारे मंत्री कोण आहेत याची सुद्धा एकदा यादी जाहीर झाली पाहिजे आणि याच्या माध्यमातून त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे ही अपेक्षा करते। बंधुबाबा अशोक खरातला अटक करण्याच्या 3 दिवस आधी 3 IAS अधिकाऱ्यांची खरातसोबत बैठक झाल्याचं समोर आलंय। शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये अधिकारी आणि खरातची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। विनोद नावाच्या व्यक्तीनं अधिकाऱ्यांची बैठक घडवून आणल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे राज्यातील हे 3 अधिकारी नेमके कोण होते असा सवाल उपस्थित झाला असून त्यांचीही चौकशी होणार का याकडे लक्ष असेल। यावर भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया।
आत्ता जे सांगितलं जातं SIT नेमली तसं नाहीये. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच ही SIT नेमलेली आहे. याचा अर्थ हे प्रकरण सरकारला अगोदरच माहिती होतं, पण नेहमीप्रमाणे याच्यामध्ये आपले लोक असल्यामुळं, निम्म जवळजवळ मंत्रिमंडळ असल्यामुळं की सरकारला हे प्रकरण बाहेर येऊच द्यायचं नव्हतं. परंतु एका पत्रकारामुळं आणि एका पीडित महिला भगिनीमुळं ते प्रकरण पुढं आलं. म्हणून किमान आता ह्या प्रकरणाबद्दल चर्चा तरी होते, न पेक्षा सरकारनं हे प्रकरण पूर्णपणे मला वाटतं दाबून टाकलं असतं. महाराष्ट्रात कधी असं संस्कृती नव्हती ह्या सगळ्या बंधुबाबांची. त्यांचे बंधुभक्त आणि बंधुबाबा हे दोघंही यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. मला वाटतं ह्यांची ज्यांच्याबरोबर फोटोज आहेत किंवा नावं आत्ता गेल्या काही महिन्यांमध्ये आलेली आहेत त्या सगळ्यांनी राजीनामे देणे गरजेचं आहे. मला वाटतं 9 की 10 मंत्री या मंत्रिमंडळातले त्यांचा राजीनामा फडणवीस साहेबांनी घेणं हे अपेक्षित आहे. शिवनिका संस्थांची स्थापना करून ईशान्येश्वर मंदिराची उभारणी केली आहे. याच मंदिरात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी मंत्री हे अशोक खरातच्या पायावर माथा ठेवत होते. ज्या मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले ते मंदिर नदीपात्रात असून बेकायदेशीरपणे मंदिर उभं करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे अशोक खरातचा आणखी एक वादग्रस्त प्रकार आता समोर आला आहे. या हिशोबाने ते मंदिर बांधलं. ठीक आहे, गावकऱ्यांना वाटलं बा गाव मंदिर बांधलं तर आपल्या गावाची एक रोशन होईन, बाबा एकदम गाव आपलं काहीतरी नाव होईन बा गावचं आपलं. ह्या हिशोबाने तिने बी NOC देऊन टाकली ग्रामपंचायतनं. पण त्या ग्रामपंचायतनं दिल्यानंतर आमच्या गावातल्या एका व्यक्तीची बॉडीवर एकच नाव नाही घेतलंच नाही तिने. कधी विचारणा करण्यापेक्षा तिने आम्हाला येऊन दिलं नाही त्यांच्यापर्यंत. आमचे भरपूर लोक तिथे गेले पण तिने आमच्या लोकांना तिने म्हणजे थारात लागून दिलं नाही का बाबा ती घेतलंच नाही तिने बॉडी. आता मागणी एवढीच आहे का ही अतिक्रमण ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये ही फक्त आम्हाला भेटावा, आमच्या गावाला भेटावा, आमच्या गावाच्या लोकांची बॉडी व नावं यावा, बस एवढीची आमची इच्छा आहे. आता खरात प्रकरणी आणखी एक महत्त्वाची अपडेट येते. भोंदू अशोक खरातच्या मालमत्तेची आयकर विभाग आता चौकशी करणार आहे. नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री झाली आहे. SIT तपास सुरू असतानाच आर्थिक चौकशीला आता वेग येणार आहे. खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची आता आयकर विभाग चौकशी करणार आहे, तपासणी करणार आहे. उत्पन्नाचा स्रोत आणि त्यासोबतच आयकर विवरणपत्रांची देखील पडताळणी होईल. देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे आता रडारवर येणार आहेत. जमिनीच्या व्यवहाराच्या संबंधित असणारेही आता पोलिसांच्या रडारवर आहेत. जवळपास 57 सातबारा अशोक खरात आणि कुटुंबियांच्या नावे आहे. काही सामाजिक सातबारांवर सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांची नावे असल्याचं देखील तपासात उघड झालेलं आहे. मोठ्या व्यवहारांचं लिंकिंग करून संयुक्त तपास केला जाणार आहे. बँक व्यवहार, रोख रकमेच्या हालचालींची देखील चौकशी होईल. ग्राहकांकडून घेतलेल्या फीच्या पावत्यांवरही तपास होणार आहे. खरातच्या आर्थिक जाळ्याचा मोठा खुलासा या चौकशीद्वारे होण्याची शक्यता आहे. आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. मुकुल, अत्यंत महत्त्वाची बातमी. एका बाजूला SIT चौकशी सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला आता आयकर विभागही खरातची चौकशी करणार आहे. बरोबर आहे. SITची जी चौकशी सुरू आहे ती केवळ त्याचं गुन्हेगारी पार्श्वभूमीच तपासून बघणं हा त्यांचा उद्देश नव्हता, तर त्याने जी माया गोळा केलेली आहे ती कोणाच्या माध्यमातून गोळा केली, त्याचे इतर सहकारी कोण आहे, त्याच्या कृत्यांमध्ये कोण कोण सहभागी झालेला आहे आणि जी त्याची मालमत्ता आता समोर येत आहे, जी देशात आहे, राज्यात आहे आणि त्याचबरोबर विदेशात असल्याचं देखील बोललं जात आहे. तर एवढा पैसा त्याच्याकडे कुठून आला, काहींनी बक्षीसपत्र त्याला दिलेलं आहे, तर ते बक्षीसपत्र देण्याची नेमकी कारणं काय आहेत, त्यांचे आणि याचे लागेबांधे काय होते, अशा संपूर्ण गोष्टींचा आता तपास हा सुरू झालेला आहे. SITची चौकशी सुरू असतानाच आता आयकर विभागाच्या रडारवर देखील अशोक खरात, त्याला मदत करणारे आणि त्याच्याशी आर्थिक हितसंबंध साधणारे असे सर्वच जण आता रडारवर आलेले. त्यामुळे या तपासामध्ये नेमकं काय निष्पन्न होतं हे बघणं महत्वाचं आहे. 50हून अधिक ठिकाणी अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर जमिनी आहेत, मालमत्ता आहेत, त्यांची देखील चौकशी होणार आहे. काही सामायिक क्षेत्र आहे जिथे काही प्रशासकीय अधिकारी किंवा त्यांच्या कुटुंबियांची नावं आहेत, त्याची देखील तपासणी केली जाणार आहे. अधिकाऱ्यांचा आणि याचे काय आर्थिक संबंध होते हे देखील तपासलं जाणार आहे. त्यामुळे अशोक खरात आणि त्याच्याशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार करणारे सर्वांचे पाय आता खोलात जात आहेत.
नक्कीच एका बाजूला महिलांची फसवणूक केली जातच होती आणि दुसऱ्या बाजूला अशा रीतीनं पैशांचा मोठा साठा आता खरात गोळा करत होता. घबाड आता सापडणार आहे. या अनुषंगानं तुमच्याकडून मुकुल अपडेट घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. धाराशिवमधल्या एका कार्यक्रमात बोलताना कालीचरण महाराज यांनी खरातवर रोखठोक भूमिका घेतली आहे. अशोक खरात सारख्या लोकांना भरचौकात डोक्यात गोळ्या घालण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. जे नकली लोक आहेत तेच अशी कृत्य करत असल्याचं कालीचरण महाराजांनी म्हटलंय. जिथं असली असतं त्याचीच नकल होत असते. नकली आहे याचा अर्थ असली आहेच. आणि जे हे नकली लोक आहेत यांच्यावर जर आरोप सिद्ध होतात तर त्यांना भर चौकात त्यांच्या डोक्यात इथं गोळी मारली पाहिजे सरकारने. धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी रुपाली चाकणकरांवर आरोप केलेत. यावेळी बोलताना त्यांनी भोंदूबाबाकडे पैसे आलेच कसे असा सवालही उपस्थित केलाय. यावेळी बोलताना त्यांनी 17 लाखांचा मेंटेनन्स थकवल्याप्रकरणी नोटीस आल्याचंही सांगितलंय. याच्या मागे खूप मोठा सेक्स स्कॅन्डल असतो ही आपण बघितलेला आणि पैशाचा स्कॅन्डल पण असतोय. तो त्याच्यासाठी ज्या ज्या लोकांसोबत फोटो आहे त्यांचे CDR काढणं आणि त्यांचे बँक आणि त्यांची पूर्ण सखोल चौकशी करणं की मतलब काय फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होता. क्योंकि मी पण एक मंत्रीची बायको 27 वर्ष सोबत राहिलेली आहे. तो एक मंत्री ज्या वेळे निवडणूक लढतोय तो तसेच मोठे व्यापारी असेच साधू संत असे राजकारणी लोकांना सपोर्ट करताय. पदावर झाल्यानंतर ते राजकारणी ते साधू संताला मोठा करताय. आज मी तो एक मंत्रीची बायको आहे तरी पण आमच्या घरामध्ये आज कोर्टाची नोटीस आलेली आहे. ते आमचा मेंटेनन्स भरलेला नाही आहे. 17 लाख रुपये झालेला आहे. तो आज आमच्याकडे तो ते नोटीस आलेली आहे. घरची किस्त भरत नाही त्याच्यासाठी बँकची नोटीस अलग आलेली आहे. तो आज तुमच्याकडे कुठून आला पैसा. आणि इतके मोठे मोठे राजकारणी जात होते सगळ्यांच्या अकाउंटची चौकशी पण लावायला पाहिजे. स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचं सांगत महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असणारा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात तांत्रिक विधीसाठी कोल्ह्याचे कान वापरायचा आणि सुगंधी कस्तुरी लोकांना देऊन फलप्राप्ती होते अशा भूलथापाही देत होता. अशी तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्यासमोर केली आहे. याबाबत सखोल चौकशी करून संशयित खरात विरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यान्वयेही कारवाई करावी अशी मागणी आता करण्यात आली आहे. हा कॅप्टन भोंदूबाबा कोल्ह्याची शिंग आणून आगोरी विद्या करत होता. असं जर असेल तर हा वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा ठरतो. ते कलम लावावे अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्याचबरोबर तो काही उच्चभ्रू लोकांना कस्तुरी देत होता. हे कस्तुरी जर देत असेल तर तो कुठून आणत होता, तो डुप्लिकेट बनवत होता की खरं होते याची चौकशी व्हावी. 2022 तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आले होते. त्यावेळेस आम्ही त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि राज्याचा प्रमुख व्यक्ती असं जर करत असेल अंधश्रद्धेच्या बाबतीत करत असेल तर आम्ही त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी केली होती. आणि त्यावेळेस आम्हाला धमक्याचे आणि अनेक मंत्र्यांकडून अनेक OED कडून अनेक PA कडून आम्हाला फोन आले होते. भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे समोर येत असतानाच आता स्थानिक ग्रामस्थ शेतकऱ्यांना तो कशा पद्धतीनं त्रास देत होता, दमदाटी करत होता हेही आता समोर येत आहे. निरगाव मधल्या ग्रामस्थ भागवत शेळके यांच्या शेतामध्ये जाण्याचा आणि वस्तीकडे जाण्याचा जो रस्ता होता तो खरातनं बांधलेल्या मंदिराकडे जात असल्यानं खरातनं 2 वर्षापूर्वी हा रस्ताच बंद केला होता असा आरोप त्यांनी आता केलाय. आणि त्यामुळे भागवत शेळकेंना वस्तीकडील घर सोडून गावातल्या जागेत एका पत्र्याची शेड बांधून राहावं लागतंय. घर सोडून 2 वर्षांपासून कुटुंबातील 8 सदस्य इथेच राहत आहेत. या प्रकरणी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली मात्र त्यांनी दखल घेतली नाही. इतर वरिष्ठ अधिकारीही खरातच्या दमदाटीमुळे दाद घेणार नाहीत अशी भावना असल्यानं त्यांनी इतरांकडेही तक्रार करण्याचं धाडस केलं नाही. हे भागवत शेळके आहे. त्यांचं म्हणणं आहे की ते ज्या ठिकाणी ज्या वस्तीवर राहत होते तिथला रस्ता अशोक खरात याने अडवला. 2 वर्षापासून त्या रस्त्यापासून त्यांना प्रवास करू दिला जात नव्हता. त्यामुळे पूर्वी ते ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी जे घर त्यांचं होतं ते घर पाडून एक शेड उभारण्यात आलेली आहे आणि ह्या शेडमध्येच आता गेल्या 2 वर्षापासून ते इथेच वास्तव्य करतायत. एवढी जबरदस्ती एवढी दमदाटी कोण करू शकतं आणि का असं होतंय?
काय झालं, याच्यापूर्वी त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही. मंदिर झाल्यानंतर आम्ही त्या रस्त्याने जाऊन येणं करत होतो. मंदिर झाल्यानंतर बरेच दिवस म्हणजे 10-15 वर्ष त्यांनी जाऊ दिला. त्यांनी आत्ता 2 वर्षापूर्वी आमचा रस्ता बंद केला. त्याच्यापूर्वी त्याने आम्हाला कधी अडचण आली नाही, आम्ही जात येत होतो. मग त्याच्या आता हा रस्ता बंद केल्यामुळं आम्हाला शेतीवर जायला रस्ताच नाही राहिला. आता आमचा मग एक भाऊबंद आला, त्याची 2-3 आमच्या भाऊबंदाची शेत्या खाट्या पडलेल्या आहेत तिथे. आता आम्ही इथे गावात आल्यामुळे आमची शेती कमी पडली करायची. शेती कुठे आहे तुमची? तिथं मंदिराच्या पलीकडून जाम नदीच्या उत्तर बाजूला आहे. मंदिराच्या ईशान्येश्वरच्या उत्तर बाजूला शेती आमची. आणि पहिले तो जाऊन येऊन देत होता आणि आता त्याने तो 2 वर्षापूर्वी रस्ता बंद करून टाकला. पण मग तुम्ही तिथे घर बांधले? हा, घर पूर्वी आमचं घर तिथे घर आम्ही जवळजवळ 2000 मला तर 2015, 16, 12 का 13 मध्ये घर बांधलेलं आहे. घर बांधले तोपर्यंत आम्ही त्या रस्त्याने जाऊन येऊन पूर्वीचा आमचा वाडवडल्याचा वयवटीचा रस्ता होता तो. यांनी ही जमीन घेतल्यानंतर त्याने तो रस्ता आम्हाला जाऊ दिला काही दिवस गेल्यानंतर बंद करून टाकला. काय कारण सांग? मुंबईतून एक धक्कादायक बातमी येते. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून चोरी झाली आहे. मंदिरातील कर्मचारीच दररोज सुमारे 10,000 रुपये चोरत होता. दादर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू झालाय. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध लागलेला आहे. पैसे चोरताना सिद्धिविनायक मंदिराचा कर्मचारी कॅमेऱ्यात कैद झालाय. आपले प्रतिनिधी ईशान देशमुख आपल्यासोबत आहेत. ईशान, अत्यंत धक्कादायक प्रकार आहे, नेमकं काय घडलंय? माधवी, नक्कीच हा कर्मचारी गेल्या 8 ते 10 दिवसापासून या दानपेटीमधून पैसे चोरत होता. ज्यावेळी सिद्धिविनायक मंदिर आपल्याला माहिती असेल, सर्वात प्रसिद्ध असं मंदिर आहे. या ठिकाणी अनेक ठिकाणी सीसीटीव्ही लावले आहेत. अशातच सीसीटीव्ही रूम मध्ये बसलेल्या एका महिलेने हे पाहिलं आणि तिने ही गोष्ट जे मोठे अधिकारी आहेत सिद्धिविनायक मंदिरामध्ये त्यांच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर त्यांनी 8 ते 10 दिवसापूर्वीचे देखील सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये हे आढळून आलं की हा कर्मचारी गेल्या सलग 8 ते 10 दिवसापासून या दानपेटीमधून पैसे चोरत होता. त्याचसोबत आता पोलिसांनी या व्यक्तीला काल अटक देखील केली आहे. त्याचसोबत पोलिसांना असा संशय आहे की हे संघटितपणे हे असा प्रकार घडत होता. त्यामुळे संपूर्णपणे आता त्याची चौकशी होत आहे. त्याचसोबत सिद्धिविनायक मंदिरामध्ये सर्व कर्मचारी आहेत त्यांची देखील कसून चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे. पण प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरामध्ये असा प्रकार घडत असेल तर हे खूप निंदनीय आहे. त्याचसोबत कशा प्रकारे सिद्धिविनायक मंदिरामध्ये जर दानपेटीमधून असे पैसे चोरले जात असतील, कारण की सिद्धिविनायक मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावरती सुरक्षा रक्षक असतात, सीसीटीव्ही असतात, त्यात जर असा प्रकार घडत असेल तर हे एकंदरीत कुठेतरी त्यांच्या मंदिराच्या पण देखील प्रतिमेला एक तडा गेलेला आपण म्हणू शकतो. धन्यवाद ईशान या माहितीसाठी.